समोर आलेली आहे, काय एकंदरीतच अपडेट तुमच्याकडे? मी आता जे काय आपल्याला फॅक्ट्स मांडणार आहेत, मी एक सांगतो की राजकीय गोष्टींमध्ये जसं मी गुलाल घेऊन येणार असं मी पुढे मागे होऊ शकीन, पण कायदेशीर फॅक्ट्समध्ये मी कधी चुकत नाही. सो मी आता जे काय आपल्यासमोर मांडणार आहे, जनतेसमोर मांडणार आहे, ते फॅक्ट्स पण आपण चेक करून घ्या. जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे 40,000 सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला, त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली. त्या काळामध्ये 2023 मध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे, ही केसच कॅन्सल करा. काळानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे. मी आवर्जून तुम्हाला सांगतो, हायकोर्टनी खालची जी कागल कोर्टामध्ये केस आहे त्याचे मागच्या 1 वर्षापासून काम चालू आहे. पोलीसचा जो रिपोर्ट आहे, क्लोजर रिपोर्ट, हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलिसनी कोर्टात दिला होता. आतापर्यंत 8 ते 9 हिअरिंग झालेत. ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो. त्यानंतर ही कोर्टनी अजून ती केस जीवन ठेवली आहे. म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे. हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये ही केस चालू आहे, तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा. आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन्सी एवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये ही केस पेंडिंग ठेवणं योग्य नाही. खालच्या कोर्टने निर्णय घेऊ दे. खालच्या कोर्टमध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं, म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे. दिलासा दिलेला नाही आहे, हे माझं आवर्जून आपल्याला सांगायचं आहे. तर दिलासा संदर्भातल्या बातम्या देखील आता समोर येताना पाहायला मिळतात. शिवाय मुश्रीफ देखील म्हणतात की परमेश्वर माझ्यासोबत आहे म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. नेमकं काय आता? मी भावनिक आणि इमोशनल आणि या गोष्टीवर मी काही बोलणार नाही. मी आपल्याला काय म्हटलं, मी फॅक्ट्स मांडतोय. मी बोललेले फॅक्ट्स चुकीचे असतील तर 100% तुम्ही ब्रेकिंग न्यूज करा की समर्जी घाडगेंनी चुकीची माहिती. मी राजकीय गोष्टी कधी चुकू शकेन, पण लिगल फॅक्ट्स मी कधी चुकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. खाली कागल कोर्टामध्ये ही केस चालू आहे, म्हणून हायकोर्टने म्हटलं की जो काही निर्णय घ्यायचा आहे केसबद्दल तो खालच्या कोर्टनी घ्यावा आणि त्यामुळं हायकोर्टनी ही केस बाजूला ठेवली. ही केस आता अशीच सुरू असणार आहे? ती केस कुठंही जात नाही. समर्जित घाडगे ही केस जाऊ देणार नाही. आणि एवढं त्यांना मला माहिती आहे की मला कोणावर आरोप नाही करायचे. माझं लिगल नॉलेज आणि शेवटी मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. मी फॅक्ट्सवर बोलतो. ही केस चालू राहणार आणि या केसला आमची आणि आमची टीम त्या 40 सभासदांना न्याय मिळण्यासाठी प्रॉपर युक्तिवाद करणार. आता नेमकं कुठंपर्यंत ही केस आलेली आहे? कारण आता तुम्हाला कागल कोर्टात केस आहे. कळालं नाही, मी सांगतोय तुम्हाला कळालं कागल कोर्टात केस आहे. हा, त्यानंतर तर ही सगळी माहिती आता समोर तुम्ही काढताय. पुढची भूमिका आता समर्जित घाडगेंची काय असणार? कारण ही केस शेवटपर्यंत जाईपर्यंत आपण त्या ठिकाणी लढा देतो. मी ऑलरेडी बोललोय. या केसमध्ये जेव्हा काही डेव्हलपमेंट्स होतील तेव्हा मी बोलीन. डेव्हलपमेंट्स होण्याच्या आधीच निकाल झाला असं म्हणायचं गडबड माझ्यात तर नाही. त्याच्यामुळं या गोष्टीवर मी बोलणं, निकाल झाला सगळं झालं अशी गडबड मी करणार नाही. जेव्हा काही डेव्हलपमेंट्स होतील त्या केसबद्दल मी बोलीन. असं मुश्रीफांनी गडबड केली असं मी गडबड करणार नाही, तसं मी म्हणतोय. मी प्रीमॅच्युअर स्टेटमेंट काही देऊ शकत नाही, कारण आपण जेव्हा लिगल फॅक्ट्सवर बोलतो तर मला असं वाटतं की आपण त्याचा अभ्यास करून बोललं पाहिजे. जेव्हा कोर्ट बघा, कागल कोर्टामध्ये केस चालू आहे का ती बंद आहे? चालू आहे. हायकोर्टनी चालू असल्यामुळं हायकोर्टमधली केस मांडली की खालचा कोर्ट निर्णय घेऊ दे. मग याला दिलासा म्हणायचं का नाही म्हणायचं? माझं मत आहे की मीडियाने त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.